पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भात मासेमारी आणि आदिवासी बांधवांच्या विविध शंकांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शंका दूर केल्या. आमदार रमेश पाटील, विविध प्रशासकीय अधिकारी आणि पालघर, डहाणू आणि वाढवण बंदर परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की वाढवण बंदर परिसरात किनारपट्टी भागात एकही गाव विस्थापित होणार नाही. हे बंदर समुद्रात होणार असल्यानं भूसंपादनाची त्याला आवश्यकता नाही. केवळ रस्ते आणि रेल्वेसाठी जी जागा लागेल त्यासाठी बाजारभावाप्रमाणे चौपट मोबदला देण्यात येईल. तसंच जे मासेमार प्रभावित होण्याची शक्यता आहे त्यांचं योग्य पुनर्वसन करण्यात येईल. प्रकल्पबाधित मासेमारांच्या पुनर्वसनासंदर्भातील शासन आदेश यापूर्वीच जारी करण्यात आला आहे. त्यांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून मत्स्य संवर्धनाची व्यवस्था निर्माण करून देण्यात येईल. या बंदरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन त्यात स्थानिकांनाच मोठ्या संख्येनं रोजगार मिळेल हे सुनिश्चित केली जाईल. मासेमारांच्या मुलांचे रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण, हॉस्पिटल इत्यादी सुविधा इत्यादींकडे सुद्धा प्राधान्यानं लक्ष दिलं जाईल. या बंदरासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यातच अत्याधुनिक फिशिंग हार्बरची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय या भागात JNPT मार्फत विविध विकास कामं सुद्धा केली जावीत असं नियोजन करण्यात आलं आहे. या भागातील नागरिकांच्या मनात असलेल्या शंका आणि त्या संदर्भात राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजना याची एक पुस्तिकाच प्रकाशित करून ती संबंधितांना देण्यात यावी. त्यामुळे कुणाच्याही मनात कोणतीही शंका राहणार नाही असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधितांना दिले.